आज तुम्ही पण माझ्याबरोबर किचनमध्ये एंटर केलं असतं ना तर तुम्हाला देखील प्रश्न पडला असता, बाप रे प्राजक्ताने ही किती भांडी ठेवली आहे तिथे, एवढीशी जागा आणि त्याच्यामध्ये सगळीकडे हे सगळे कंटेनर्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची भांडी आणि प्रत्येक भांड्यामध्ये काही ना काहीतरी भरून ठेवलेलंच आहे। तर हे जे आहे आपलं मील प्लॅनिंगचीच थोडी थोडी भांडी आहेत, ज्याच्यामध्ये सकाळी मी जे आपलं डोशा बॅटरसाठीचं जे काही साहित्य होतं ते काल आपण तयार करून ठेवलेलं, म्हणजे सकाळी जाताना भिजत घालून ठेवणार होतो। तर हा जो राईस आहे ना तो सचिनने दुपारी लावलेला म्हणजे त्यातल्या लंचसाठी, आणि मी त्याला सांगितलं थोडासा राईस एक्स्ट्रा कर। तर आपण जेव्हा पोहे किंवा मग साबुदाणे वापरत नाही ना तेव्हा असा थोडासा शिजलेला राईस आपल्या बॅटरमध्ये टाकायचा, म्हणजे जेव्हा आपण डाळी वगैरे वाटू ना तेव्हा तो त्याच्यात वाटायचा आणि मग तो पण त्याच्यामध्ये मिक्स करून मग पीठ आपण यायला ठेवायचं आणि मग छान असं पीठ येतं, अगदी लुसलुशीत होतात। मोड आणायला ठेवलेले मूग आणि मटकी बघा त्याला छान मोड आलेत। मी कुठलाही भांडं किंवा जे काही वेगळं येतात टोपले वगैरे येतात ना तसं मी काही वापरत नाही, मी अशाच डब्यात वरती एक छान असं झाकण पॅक बंद ठेवून देते आणि मग त्याच्यामध्ये मोड आरामात येतात। कुळीत फक्त व्यवस्थित मोड आले नाही आहेत, कारण कुळदाला ना मोड यायला ना खूप वेळ लागतो, बराचसा वेळ लागतो, म्हणजे एक दिवस पूर्ण जातो। आता पण मी मात्र हे ना असेच ठेवणार नाहीये, मी आता डब्यामध्ये भरून ठेवणार, कारण हे आता परत रात्रभर बाहेर ठेवले तर उगाच खराब होईल किंवा मग वास येईल त्याच्यामुळे मी भरून ठेवणार। ही जी 2 भांडी ज्यात दही घातलेलं ते संपलेलं तर ती पण तिथेच होती। तर आज सॅटर्डे असल्यामुळे आणि उद्या थोडासा आराम असल्यामुळे ती सगळी कामं पण मला आजच आवरायचे। आणि आज माझ्याकडे एवढा मोठा डब्बा नव्हता खाली काचेचा, त्याच्यामुळे मग हा जो माझा टप्परवेअरचा होता जो कोथमीर वडी आपण भरून ठेवलेला तो कोथमीर वडी माझ्याकडे अजूनही शिल्लक आहे। तर कोथमीर वडी मी काढून ठेवली आणि हा वॉश करून मग म्हटलं चला आपण याच्यामध्ये भरून ठेवू। याचे ना तुम्ही डोसे पण करू शकता, अगदीच तुम्हाला काही एवढी मूग मटकीची भाजी खायची नसेल ना तर मूग आणि मटकीची मिळून डोसे देखील अगदी छान होतात। मसूरची आमटी मी तुमच्याबरोबर एकदा नक्की शेअर करेन, गेल्या वेळेस पण मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती पण मग ती राहून गेली आणि मग राहून गेली ते राहूनच गेली। पण आता ही कुळदाची आमटी मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे। पण कुळदाची आमटी म्हणाल ना जशी आपल्या आमट्या असतात ना जशी आमच्याकडे केली जाते वाटपाची तशा पद्धतीनेच करतात, फक्त याच्यामध्ये कोकम टाकलं ना की याची टेस्ट खूप छान होते। तर मी त्याच पद्धतीने करते। तर बघू येणाऱ्या व्लॉगमधून विचार करते तुमच्याबरोबर ही कुळदाची आमटी शेअर करण्याचा, तुम्हाला देखील आवडेल आणि काहीतरी नवीन बघण्याचा तुम्हाला पण एक छान असं वाटेल काहीतरी की आज काहीतरी नवीन छान रेसिपी बनवली। आज पावभाजी करायची होती म्हणून मी बटर आणला, घरातल्यासाठी मी बटर अजिबात आणत नाही, जो माझ्याकडे कुकीजसाठी वगैरे जो मी बटर वापरते किंवा केकसाठी जो बटर वापरते ना तो अनसॉल्टेड बटर वापरते मी आणि तो वेगळा असतो। आणि घरी जेव्हा मला पाहिजे असेल ना तेव्हा मला जेव्हा पाहिजे तेव्हाच मी आणते, एक्स्ट्राचा आणून ठेवत नाही, कारण मग एक्स्ट्रा आणला ना की मग तो खूप असा काही ना कशाला तरी यूज करून करून मग खाल्ला जातो, म्हणून मग मी आणून ठेवत नाही। आणि पावभाजी तशी आमच्याकडे फार कमी असते, पावभाजी किंवा सँडविच वगैरे कमी असतं, कधीतरी डोसा वगैरे केला ना तर मी त्याला वापरते, नाहीतर मग शक्यतो मी तूपच वापरते, कारण बटरच्या ऐवजी जर तुम्ही तूप वापरला तर त्याची टेस्ट पण तशीच येते, अगदी काही अशी वेगळी येत नाही। शेवटी काही म्हटलं तरी बटरपेक्षा तूप खाणं नेहमी चांगलं, तर मग शक्यतो मी बटर कमी वापरते आणि मग तूप वापरते। इथे बघा आता हे डब्बे संपलेत माझे, म्हणजे ही पण कामं आठवड्याची आपली चालूच असतात आणि कितीही आपण म्हटलं ना की हे काम उद्या करायचं ते काम परवा करायचं तरी ना काही रोजची कामं राहूनच जातात। त्याच्यामुळे आता मी सॅटर्डेला काय करते, जी कामं मला डोळ्यांच्या समोर दिसतात ना ते मी लगेच करून टाकते आणि तसं केल्यानेच तुमचा कामांचा लोड हा कमी होणार असतो। अगदी खूप ज्या कामं जर तुम्ही पेंडिंग ठेवली ना तरी खूप वाढत जातात। आज आपण करणार आहोत प्रोटीन पावडर, ज्याची रिक्वेस्ट मला बरेच महिने पेंडिंग होती। तर याच्यासाठी ना तुम्हाला पाहिजे ते सगळे ड्रायफ्रूट्स घ्या, मी इथे फक्त बदाम घेतलेले आहेत, थोडीशी वेलची घेतलेली आहेत, मखाणे घेतलेत, या सगळ्या मिक्सच्या बिया असतात ना म्हणजे आपल्या कलिंगडाच्या त्याच्यानंतर टरबूजाच्या अशा सगळ्या ज्या काही बिया असतात त्या सगळ्या मी मिक्स असतात त्या माझ्याकडे होत्या तर त्या मी थोड्याशा घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर याच्यामध्ये मी थोडेसे काजूचे काप घेतलेले आहेत, काजूचे तुकडे, तुम्हाला पाहिजे तर याच्यामध्ये तुम्ही अक्रोड पिस्ता असे वेगवेगळे कुठले तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत असतील ना ते सगळे घ्यायचे। पॅन गरम करत ठेवायचा आणि याच्यावरनं हे सुके भाजून घ्यायचे, त्याच्यामध्ये तूप वगैरे मी काही टाकणार नाही, कारण आपल्याला हे जास्त दिवस स्टोर करायचे आणि हे काही जास्त दिवस राहत नाही। पण जर तुमचा उपवास असेल तर तुम्ही 1 कप दूध आणि त्याच्यामध्ये हे 1 चमचा टाकून प्यालात ना तर अगदी छान असं होतं, म्हणजे पोटभरीचं पण होतं आणि काहीतरी हेवी असं खाल्ल्याचं पण तुम्हाला पण समाधान असतं। इथे छानपैकी ना मी सगळ्या गोष्टी म्हणजे जे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले ते बिया घेतलेल्या त्या बदाम घेतलेले मखाणा
हे सगळं छान अगदी कुरकुरीत भाजून घ्यायचं आणि मग पंख्याखाली ना छान असं थंड व्हायला द्यायचं. थंड झालं ना की मग आपल्याला हे मिक्सरमधनं जाडसर असं बारीक वाटून घ्यायचं आहे. अगदी खूप असं पातळ करायचं म्हणजे बारीक वाटायचं नाही, कारण जेवढं तुम्ही बारीक कराल ना तर काजू किंवा बदाम असतात ना त्याला तेल सुटलं जाऊन ना ते मिक्सरला चिटकून राहतं. त्याच्यामुळे अगदी असं बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं आणि मग ते ना खाताना खूप चांगलं लागतं. तर अशा पद्धतीने मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. आणि जी पेस्ट तयार झाली आहे बघा, आता आपण याच्यामध्ये ना केशर टाकायचं. केशर खूप आधी टाकायचं नाही, केशर तुम्ही नंतर टाका. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल म्हणजे किंवा लहान मुलं खाणारी असाल ना तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं कोको पावडर ॲड करू शकता. कोको पावडर जर तुम्ही ॲड केली ना तर हे चॉकलेट बॉर्नव्हिटा म्हणून वगैरे असं काहीतरी तुम्ही मुलांना खाऊ घालू शकता की ज्यांना दूध प्यायचा कंटाळा येतो आणि तुम्हाला असं काहीतरी प्रोटीन पावडर पण त्यांना द्यायची असेल तर याच्यामध्ये थोडीशी तुम्ही कोको पावडर ॲड करा. आणि मग नंतर काय जेव्हा मुलांना तुम्ही देण्यात येतं त्याच्यात थोडीशी साखर तर टाकणारच आहात. तर मग काय हे एक चांगली प्रोटीन पावडर किंवा तुम्ही हॉर्लिक्स म्हणू शकता, बॉर्नव्हिटा म्हणू शकता, अशी हेल्दी अशी पावडर आपल्या घरच्या घरी आपण तयार करू शकतो. बरेचसे ऑप्शन्स आहेत याच्यामध्ये, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. आपण करत नाही आणि मग त्या गोष्टीचं म्हणजे आपल्याला असं वाटत राहतं की अरे आपण बघितल्यानंतर असं वाटत राहतं की अरे ही गोष्ट मला माहिती होती पण मी ही का नाही केली. नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. जसं कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं की बऱ्याचशा गोष्टी मला आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करायचं, तर त्या सगळ्या गोष्टी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. प्रत्येक वेळेस आपल्या फॅमिलीला प्रत्येक वेळेस म्हणजे पदार्थ तोच जरी असला तरी त्याच्यामध्ये काय असं तुम्ही नवीन 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 ट्राय कराल आणि आपल्या फॅमिलीला खाऊ घालू शकाल आणि त्यांची हेल्थ पण चांगली ठेवू शकाल, अशा रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. म्हणजे केल्याच आहेत आजच्या ब्लॉगमधनं. कुठेही स्किप न करता बघा व्हिडिओ. थोडे जरी आवडत असतील लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मार्गशीर्षच्या पूजेचा उद्या एक मी ब्लॉग छोटासा तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेनच. त्याचबरोबर एक मोठा ब्लॉग पण शेअर करण्याचा विचार करते. जसा आजचा ब्लॉग स्पेशल आहे, हिवाळ्याच्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर थोड्याफार शेअर केलेल्या आहेत. आणि जसं आपल्याला बऱ्याचशा रिक्वेस्ट होत्या म्हणजे तू फ्रीजमध्ये मटार कसे स्टोअर करते, कारण जसं आता सीझन चालू झालाय, मटार आता स्वस्त होतील आणि मग ते कशा पद्धतीने फ्रीजमध्ये स्टोअर करायचे तर ते दाखवायचं तुमच्याबरोबर. आणि भाज्या विदाऊट फ्रीज कशा स्टोअर करायच्या किंवा किती दिवस, याच्यासाठी बऱ्याच कमेंट आहेत मला. तर बघू येणाऱ्या ब्लॉगमधनं ते पण शेअर करण्याचा प्रयत्न करेन. पण आजचा ब्लॉग तरी याच्यासाठीच आहे की हेल्दी असं तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत काय खाऊ घालू शकता ते मी केलेलं आहे. आणि आज पावभाजीची रेसिपी पण तुमच्याबरोबर काल बोलल्याप्रमाणे आज शेअर करणार आहे. कुठेही स्किप न करता बघा चला, कारण आज कामांची लिस्ट खूप आहे. आज तुमच्याबरोबर जास्त गप्पा होणार नाहीये पण व्हिडिओ मार्फत तुमच्याबरोबर बरंचसं काही शेअर करणार. चला तर ब्लॉगला सुरुवात करूया. आता करणार आहोत आपण पावभाजीची तयारी. त्याच्यासाठी मी इथे एक भांडे घेतले, त्याच्यामध्ये मी पाणी ओतून घेते आणि याच्यामध्ये मी मोजक्याच भाज्या घेणार आहे. मी खूप जास्त अशा भाज्या घेणार नाहीत. फ्रीजमधनं मी हे मोजून 1 कप मटार घेतलेला आहे, ओला मटार. त्याचबरोबर ना मी तेवढ्याच मापाने अगदी मी 1 कपच फ्लॉवर घेणार आहे. आणि जो फ्रीजमध्ये ऑलरेडी काल आपण निवडून ठेवलेला त्याच्यातले थोडे मोठे मोठे जे होते तुकडे ते मी काढून घेतलेत आणि ते आपल्याला उकळवायला बरे पडतात, कारण उकडून परत ते आपल्याला बारीक वाटूनच घ्यायचे. त्याच्यामुळे अगदी काही बारीक तुकडे करण्याची याची गरज नाही आहे. अगदी थोडे जाडसर तुम्ही ठेवले तरी ते छान उकडले जातात. मी आता 2 ते 3 जणांसाठी ही पावभाजी करणार आहे. अगदी पावभाजी तुम्ही म्हणाल ना तर अगदी कट टू कट 2-3 माणसांसाठी होत नाही. तरी पण मी नेहमी प्रयत्न करते ना की जेवढ्याच तेवढी करण्याचा. तर मी तुम्ही बघू शकता मोजूनच घेतलेलं आहे. मी 1 कप मटार, 1 कप फ्लॉवर घेतलेलं आहे. 2 गाजर मी काढलेले, त्यातलं 1 गाजर मी आता जेवण करता करता असंच खाणार आहे आणि 1 गाजर आहे ते मी याच्यात टाकलेलं आहे. एक छोटंसं बीट घेतलेलं आहे. बीट टाकल्याने कलर खूप चांगला येतो आपल्या पावभाजीला आणि थोडीशी जी गोडूस अशी बॅलन्स टेस्ट असते ना ती बीटमुळे खूप छान येते. म्हणून मी एवढंच घेतलं आहे. अगदी छोटं पण नाही आणि अगदी मोठं पण नाही, एवढं मी बीट घेतलेलं आहे. टमॅटो मात्र मी 2 जे घेतलेले आहेत ना ते अख्खे दोन्ही वापर करणार आहे. शिमला मिरचीचा वापर पण मी अगदी थोडासाच करणार आहे, खूप अगदी जास्त करणार नाही. आता सगळ्या भाज्या आहेत ना या जाडसरच आपल्याला कापून घ्यायच्यात, खूप अगदी बारीक कापायच्या नाहीत. तर इथे बघू शकता मी टमॅटो पण 1 जो अख्खा घेतलेला, बीट पण जे घेतलेलं ना ते पूर्णपणे रफली कापून घेतलं आहे. याचबरोबर ना आपल्याला एक छोटा कांदा तो पण आपल्याला कापून घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर याच्याबरोबर ना मी अगदी छोटासा एक बटाटा, तुम्ही बघू शकता अगदी छोटासा घेतला आहे, खूप असा नाही, कारण मग बटाटा जास्त असेल ना
की बटाट्याची टेस्ट खूप लागते, म्हणजे ती भाजी पावभाजीसारखी अशी भाजी लागत नाही. त्याच्यामुळे बटाट्याचं प्रमाण कमी करून ना वेगवेगळ्या भाज्यांचं प्रमाण किंवा टमॅटोचं प्रमाण तुम्ही याच्यामध्ये कसं वाढवू शकता ना ते बघा, आणि त्यानेच आपल्या पावभाजीला टेस्ट येणारी असते. आता ह्या सगळ्या भाज्या मी ज्या भिजत घातलेल्या त्या छानपैकी वॉश करून घेते आणि मग सगळ्या भांड्यांमध्ये म्हणजे एकाच भांड्यामध्ये सगळ्या भाज्या मी ट्रान्सफर करून ठेवते. 2 पाणी मी वॉश केलं आहे, कारण कीड वगैरे असेल ना फ्लॉवरमध्ये तर आपल्याला अजिबात कळत नाही. तर आता ह्या ज्या भाज्या होत्या, टमॅटो आणि जो बीट तो पण याच्यात टाकलेला आहे, आणि या 5 भाज्या माझ्या जवळपास आहेत त्या मी सगळ्या एकत्र करून आता आपण या कुकरला 4 ते 5 शिट्या करून घेणार आहे. कारण खूप जास्त अशा शिजल्या ना तर त्या जास्त आपल्याला स्मॅश करायची गरज लागत नाही, तर पटकन छानपैकी हे होतात. काही जणांना खडा पावभाजी आवडते तर तुम्ही अख्ख्या ठेवल्या तरी चालतात, पण मी अख्ख्या नाही ठेवत. खडा भाजी मला एवढी आवडत नाही, त्याच्यामुळे मी पूर्णपणे त्या मिक्सरला लावते कधी कधी, किंवा मग स्मॅशरने स्मॅश करून घेते. आता थंडीचा सीझन चालू झाला आणि त्याच्यामध्ये खजूर हा चांगला ऑप्शन आहे. खजूर, खारीक हे सगळं खूप चांगलं आहे आपल्या शरीरासाठी, आणि आपल्या शरीरासाठी आयर्नसाठी तर तुम्ही खजूर रोज 2 खाल्लेच पाहिजे. तुम्ही लहान मुलांना 2 रोज खजूर खायला जा, त्याच्याने कॅल्शियमचं प्रमाण आणि जे आयर्न आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे ते खूप चांगलं असं मिळतं याच्यातनं. तर 2 रोज सकाळी जर तुम्ही खायला दिले तर चांगले आहेत. मी ॲक्च्युली हे हिवाळ्यात चालू करते, उन्हाळ्यात मी हे घेत नाही, किंवा पावसाळ्यात पण मी खजूर, खारीक वगैरे खाते, पण उन्हाळ्यात खात नाही, कारण याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात गरमी पण असते, हीट असते. त्याच्यामुळे मग मी उन्हाळ्यात खात नाही. पावसाळ्यात आणि थंडी चालू झाली की मग मी हे आणते, आणि रोज सकाळी माझ्या 4 काळ्या मनुका, उन्हाळ्यात जशा ठरलेल्या असतात काळ्या मनुका, कारण त्याने थंडावा मिळतो आपल्या शरीराला, त्याच प्रकारे मी थंडीमध्ये 2 सकाळचे रोज खजूर घेते, आणि तुम्ही देखील ही सवय लावू शकता. आता इथे बघू शकता मी थोडेसे खजूर काढून घेतलेत, आणि या खजूरचं काय करणार आहे ते मी आज तुमच्याबरोबर शेअर केलं. कारण प्रत्येक वेळेस खजूर खाताना असा कंटाळा येतो, खजूर वेगळे खा, ड्रायफ्रूट्स वेगळे द्या, असं सगळे वेगवेगळे छोट्या छोट्या डब्यामध्ये भरून देण्यापेक्षा इथे बघू शकता तुमच्याकडे जे अवेलेबल असतील. आता मी ते काळ्या मनुका घेतल्यात, आपल्या नॉर्मल मनुका आहे, बदामचे काप आहेत, काजूचे काप आहेत, ज्या आपल्याकडे मिक्स बिया होत्या, म्हणजे टरबुजाच्या बिया, त्याच्यानंतर भोपळ्याच्या बिया, मस्कमेलन बी, अशा सगळ्या ज्या बिया होत्या ना ते एकत्र करून सगळ्या घ्यायच्यात, आणि त्या आपल्याला तुपावर आता परतवून घ्यायच्यात. तर कुकर आता मी थंड व्हायला ठेवलाय, म्हणजे कुकर थंड होईपर्यंत माझी इथे ही रेसिपी एक तयार होईल, जी मला पुढच्या 8 ते 10 दिवसासाठी मस्त अशी पुरणार आहे आणि हेल्दी पण होणार आहे. तर एकाच भांड्यामध्ये आपण सगळं एकत्र फ्राय करून घेणार आहोत तुपावर, आणि सगळं व्यवस्थित छान खरपूस रंगावर, म्हणजे त्याचा स्मेल येईपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं. आणि जेवढं जास्त परताल ना तेवढी ही रेसिपी खूप चांगली आणि जास्त दिवस टिकते. तुम्ही मला बऱ्याच वेळा प्रश्न विचारत असता की तू हे जे दाखवतेस ते किती दिवस टिकतं, तर तुम्ही त्याच्यावर कशा पद्धतीने टिकवता किंवा तुम्ही कशा पद्धतीने स्टोअर करता यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तर याच्यावरती मी थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या टाकल्यात, बघू शकता तुम्ही, आणि छानपैकी हे गरम झाले. आता आपण काय करायचं ते मी काढून ठेवलंय, आणि जो आपण खजूर घेतलेला, जर तुमच्याकडे सीडलेस नसेल, जर त्याच्यामध्ये बी असेल तर छानपैकी व्यवस्थित तो कापून घ्या. आणि हा म्हणजे ह्याच्यामधल्या बिया काढलेला होता, आणि हा ऑलरेडी ना बऱ्यापैकी मऊ असतो, आणि हा थोडा ना काळा असा खजूर आहे, खूप अगदी आपला ब्राऊन असतो ना तसा नसतो हा काळा खजूर, खायला अजून सुंदर लागतो. तर आता हा छानपैकी मी गरम करून घेतला, पूर्णपणे तो वितळवून घेतल्यासारखा केला आहे आपण, आणि जे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले ते सगळे याच्यामध्ये ॲड केले. थोडीशी तुम्ही वेलची पूड याच्यामध्ये टाका चवीपुरती, आणि छान असे मग आपली याची वडी आपल्याला थापायची. तर इथे बघू शकता मी एका ट्रेमध्ये बटर पेपर ठेवलेला आहे, आणि बटर पेपरवर मी हे जे सारण घेतलेलं आहे, आपण जे ड्रायफ्रूट्स रोल म्हणू शकता किंवा ड्रायफ्रूट चिक्की म्हणू शकता, तुम्हाला काय नाव द्यायचं असेल ते तुम्ही देऊ शकता. याचे तुम्ही छोटे छोटे लाडू देखील वळू शकता, पण मी लाडू नाही वळलेत, कारण लाडू वळायला जाणार तर तो थोडेसे, म्हणजे आपण जिथे एक वडी खाऊ किंवा 2 वडी खाऊ तिथे त्याच्यातनं एकच लाडू बनेल, म्हणजे एक छोटासा किंवा मग 2 केले तर एक मोठा लाडू असा बनेल. त्याच्यामुळे मी छोट्या छोट्या मला वड्या करायच्या होत्या म्हणून मी हे केलं. याच्यावरती परत मी गुलाबाच्या पाकळ्या टाकल्यात, आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकल्यानंतर ना याचं ना बघूनच मन भरून जातं, पोट भरलं जाईल, आणि कधी एकदा खाऊ ना अशी इच्छा होऊन जाते. तर हे आपल्याला काय करायचं ना, हे पूर्णपणे बंद करून, किंवा तुमच्याकडे झाकण असेल तर झाकण, नाहीतर मग हाच बटर पेपर वापरून तुम्ही बंद करा, आणि फ्रीजमध्ये 1-2 तासाचं तरी चांगलं हे सेट होऊ द्या. हे जेवढं चांगलं सेट होईल ना तेवढ्या याच्या वड्या खूप चांगल्या पडल्या जातील.
आता इथे बघू शकता मिक्सरमधनं जे आपण कुकरमध्ये सगळ्या भाज्या म्हणजे लावून घेतलेल्या, उकडवून घेतलेल्या, तर मी छान मधनं बारीक करून घेतल्यात, मिक्सरमधनंच घेतल्यात. कारण मला तेवढा वेळ नव्हता. मी म्हटलं पटकन मिक्सर लावते आणि मी मिक्सरमधनं पूर्णपणे बारीक करून घेतली. फक्त मी जे हिरवे वाटण येते थोडेसे अख्खे ठेवले. फोडणीसाठी मी लसूण घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, एक शिमला मिरची घेतलेली आहे आणि टमॅटोचं वाटप करून घेतलेलं, म्हणजे टमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे एका टमॅटोची. आता आपण फोडणी कशी देते मी ते तुम्हाला दाखवते. इथे मी सर्वात आधी पॅन गरम करून ठेवलं आहे आणि पॅनमध्ये सर्वात आधी आपण तेल टाकायचं आणि नंतर बटर टाकायचं. पहिलं बटर टाकलं ना तर बटर पूर्णपणे लगेचच जळून जातं आणि त्याच्यामुळे म्हणून मग पहिलं आपण तेल टाकायचं, मग त्याच्यामध्ये बटर टाकायचं आणि मग आपण फोडणी द्यायची. मी साधी सिंपल फोडणी दिलेली आहे. लसूण टाकलाय आणि आपल्याला याच्यामध्ये ना आता पहिली शिमला मिरची ॲड करायची. शिमला मिरची यासाठी ॲड करायची की त्याच्यामध्ये ना एक थोडासा उग्र स्मेल असा असतो किंवा त्याच्यामध्ये खूप स्ट्रॉंग असा फ्लेवर असतो, तर तो पूर्णपणे निघून जाण्यासाठी आपण ती तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची. नंतर याच्यामध्ये कांदा टाकून तो पण छान असा परतून घ्यायचा. कांदा टाकून झाल्यानंतर तुम्ही कांद्यातच आणि शिमला मिरचीमध्येच मीठ टाकून घ्यायचं, कारण जे तुम्ही मीठ त्याच्यामध्ये टाकलात ना तर कांद्याला खूप छान मीठ लागलं जातं आणि कांदा ना अगदी मऊसूद होतो, म्हणजे खाताना कुठेही तोंडात तो असं लागत नाही. आणि पावभाजीमध्ये जो कच्चा कांदा असतो ना तो खाण्याची मजा वेगळी असते, पण असं मध्ये मध्ये काही तोंडात आलं ना की आपल्याला तेवढं असं चांगलं वाटत नाही. असं वाटतं अरे काय हे तोंडात येतंय, म्हणजे मला तरी असं वाटतं. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. त्याच्यामुळे आता मी मीठ टाकलंय आणि आता झाकण ठेवून ना 1-2 मिनिटासाठी याला वाफ काढून ठेवायची. टमॅटोची प्युरी जी मी एका टमॅटोची केलेली आणि एक टमॅटो मी ऑलरेडी उकडताना टाकलेला. मी टोटल 2 टमॅटो वापरले. जेवढी तुम्ही टमॅटो जास्त टाकाल आणि बाकीचे मसाले कमी टाकाल ना तेवढी पावभाजीला चव अजून खूप सुंदर येते. इथे बघू शकता आपला जो टमॅटोची प्युरी होती ती बऱ्यापैकी आटली आहे, त्याला थोडंसं किंचितसं तेल सुटतं आहे. इथे मी 1 मोठा चमचा पावभाजी मसाला घेतला आहे आणि 1 छोटा चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली. हळद वगैरे मी नाही टाकली. हळदने थोडासा कलर अजून चेंज होतो, म्हणजे थोडासा ऑरेंज असा येतो, तर मला हा थोडा लालसर असा ठेवायचा होता म्हणून मी त्याच्यामध्ये हळद टाकली नाही आहे. ही जी भाजी आपण करून घेतलेली, शिजवून घेतलेली, ती आता ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आणि 2 मिनिटासाठी, म्हणजे जेवढं आपल्याला पाणी पाहिजे, म्हणजे थोडंसं पातळ हवं असेल तर थोडंसं पाणी टाकायचं आणि 5 ते 7 मिनिटासाठी उकड काढायला ठेवून द्यायचं. म्हणजे भाजीला छान असा उकळ आला की आपली भाजी तयार होते. सर्वात शेवटी आपण याच्यामध्ये वरून बटर आणि कोथिंबीर आपल्या आवडीनुसार टाकायचं. तुम्हाला काही जण काय करतात, बऱ्याच वेळा याच्यामध्ये लिंबू देखील पिळतात. तुमच्यावरती आहे, तुम्हाला याच्यामध्ये आता डायरेक्ट लिंबू पिळायचं असेल तरी देखील पिळू शकता, पण बऱ्याच जणांना लिंबू आवडत नाही पिळून खायला वगैरे. तर असं आमच्या घरात तर बरेच जण आहेत की ज्यांना लिंबू असं आवडत नाही, म्हणजे फक्त अगदी नावाला थोडंसं पिळायचं आणि मग ते बाकीचं 1 फोड जरी असेल तरी ती वेस्ट जाते. तर अशा पद्धतीने बघा माझी पावभाजी तयार झालेली आहे आणि आज मी तुमच्याबरोबर ती झटपट अशी शेअर देखील केलेली आहे. आणि याचा कलर बघाल ना तर अगदी सुरेख मस्त असा लालसर कलर आलेला आणि जसं खूप असा लाल 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 पण नाही, पण अगदी हलका लाल असा खूप चांगला असा कलर आलेला आणि एक ऑरेंज फ्लेवर कसं दिसतो तसं तर अजिबात नव्हता, छान आलेला. आता आपल्याला तर करायचं ना, म्हणजे पावभाजी तर तयार झाली, म्हणजे जेवण तर आपलं झालं. आता हे जे सगळं करून घेतलेलं आपण भिजत घातलेले तांदूळ होते, उडदाची डाळ होती, चण्याची डाळ आणि हा जो भात होता जो दुपारी लावलेला सचिनने एक्स्ट्राचा, जो मी त्याला सांगितलेला, तर ते हे सगळं वाटून ना आपल्याला एक वाटप तयार करून घ्यायचं. इथे बघू शकता बघा माझं सगळं वाटप तयार झालं. हे आहे चण्याच्या डाळीचं पिवळसर तुम्हाला दिसतं ते, वरती आहे ती उडदाची डाळ आहे आणि जे खाली होतं ना ते नाचणी आणि तांदळाचं आहे. आता आपण हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर तुमच्याकडे थंडीचं प्रमाण जास्त असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये मिक्स करतानाच थोडंसं कोमट पाणी टाकून मिक्स करा, म्हणजे या पिठामध्ये ऑलरेडी अशी गरमी अशी राहील, खूप थंड थंडावा त्याला भेटणार नाही. कारण जेवढा तुम्ही जास्त ते थंड पाण्यात जर वापरलं ना तर पीठ आपलं लवकर येणार नाही आणि जेवढं पाहिजे ना तेवढं चांगलं देखील येत नाही. तर बऱ्याच वेळा माझी आई काय करते, जेव्हा असं पीठ थंडीत किंवा पावसाळ्यात ठेवायचं असेल ना तर ते कोमट पाण्यातच भिजत घालते आणि मग कोमट पाण्यात जेव्हा आपण मिक्स करून ठेवतो ना पीठ यायला, तेव्हा ते पीठ लवकर पण येतं आणि चांगलं पण येतं. इथे अजून एक टिप मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करते. सर्वात शेवटी काय करायचं, आपण ना याच्यामध्ये 1 कांदा कापून त्याच्यावरती ठेवायचा. जसं पीठ येतं ना तसा हा कांदा खाली बसला जातो आणि आपल्याला कळायला देखील इझी पडतं की आपलं पीठ आलं ते, आणि कांद्याच्या गरमीमुळे ना पीठ लवकर यायला मदत होते. तर ही एक टिप मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर आता सगळी कामं होईपर्यंत माझे 2 तास झालेले आहेत
आणि इथे बघाल ना तर वडी आपली सेट झालेली आहे, 2 तासात अगदी छान झालेली आहे आणि दिसायला तुम्ही बघू शकता अगदी मस्त दिसते. वरून पिंक आणि खालून असा डार्क कलर, कॉफी कलर. तर अशा कलरचं काही कॉम्बिनेशन असेल तर अजून मस्तच दिसतं सगळ्यांना. तुम्हाला पाहिजे त्या साईजचे तुम्ही स्लाइस कापू शकता. मी अगदी छोटे छोटे कापलेत, खूप मोठे असे नाही कापलेत, कारण मग अगदी मोठा खाल्ला ना तर मग खायला खूप कधी कधी कंटाळा येतो. आणि असा कसा छोटा असेल ना पटकन एकदाच तोंडात टाकला ना की पटकन खाल्ला जातो. म्हणजे सारखा आपल्याला मोठा तुकडा अर्धा बाईट घ्या आणि मग ठेवा असं नाही होत. आणि मुलांना जरी द्याल ना तसेच छोटे छोटे तुकडे करूनच द्या, म्हणजे ते एका ह्याच्यातच खाल्ले जातात. नाहीतर मग अर्धं चावणार, अर्धं ठेवणार, परत खाणार, परत ठेवणार, त्याच्यामध्ये अर्धं खाल्लं जातं, अर्धं खाली पडलं जातं. अशा बऱ्याचशा गोष्टी होतात. त्याच्यामुळे जेवढा छोटा पीस तुम्ही ठेवाल ना तेवढा चांगला. आणि बघा ना याचा खूप सुंदर वरचा पिंक कलर आणि खाली असा ब्राऊन कलर अगदी छान दिसत होता. आणि अशा प्रकारे आपली ही रोल म्हणू शकता तुम्ही याला, किंवा मग वडी पण म्हणू शकता. तुम्हाला काय नाव ठेवायचं असेल ते तुम्ही नाव ठेवा. म्हणजे या रेसिपीला नामकरण आपण करूया तुमच्यामार्फत. तुम्ही मला सजेस्ट करा या रेसिपीला आपण काय म्हणू शकतो आणि मग आपण ह्या रेसिपीला ते नाव देऊया तुमच्यामार्फत. तर मला नक्की कमेंट मात्र करा की या रेसिपीला आपण काय नाव देऊ. मी या डब्यातच भरून ठेवते. आणि एवढे छोटे छोटे तुकडे झालेले आहेत याचे की आरामात हे 10 ते 15 दिवस आम्हाला दोघांनाही इझी जातील. कारण प्रत्येक वेळेस काही सकाळचं हेच खाल्लं जात नाही, कारण दुसरा ऑल्टरनेटिव्ह ऑप्शन पण आपल्याकडे नेहमी तयार असतो. हे फक्त एक तुम्हाला उपवासाला वगैरे जर खायचं असेल ना त्याच्यासाठी पण हा परफेक्ट ऑप्शन आहे की तुम्ही कधीही काही पटकन तोंडात टाकावं असं वाटलं उपवासाच्या दिवशी ना तरी आरामात तोंडात टाकू शकता. चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आजच्या ब्लॉग मधनं पण म्हणजे हिवाळ्याच्या सुरुवातीपासूनच आपण काय खाल्लं पाहिजे याचं थोडंसं मी ज्या सोप्या झटपट होणाऱ्या रेसिपीज आहेत त्या तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत, ज्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या हेल्थचा विचार करून बनवलेल्या आहेत. आणि त्या तुम्हाला देखील आवडल्या असतील अशी आशा करते, कारण तुमची अशीच रिक्वेस्ट असते की तुम्हाला काहीतरी हेल्दी असं बघायचं असतं आणि हेल्दी असं तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसाठी काय बनवू शकाल याचा प्रयत्न माझ्याकडनं पण मी करत असते की तुम्हाला छान छान रेसिपी शेअर करेन. आजची पावभाजीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप असे मी मसाले देखील नाही टाकलेत आणि खूप असं त्याच्यामध्ये फोडणीमध्ये पण हे टाका ते टाका असं पण नाही केलं. साधी सिंपल तरी देखील अगदी मस्त अशी होणारी पावभाजी आहे. ही एकदा नक्की ट्राय करून बघा. याच्या आधी पण मी तुमच्याबरोबर शेअर केलेली. कालच्या व्हिडिओला पण बऱ्याच सारख्या कमेंट होत्या की मार्गशीर्षच्या पूजेसाठी सामान वगैरे तुझ्याकडे काय आहे ते दाखव, किंवा देवीला साडी कशी नेसवणार आहे ते दाखव. तर प्रयत्न करते मी एखादा शॉर्ट व्हिडिओ मधनं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा. चला आजचा ब्लॉग कुठेही स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी नीट कळतील. कारण नंतर बऱ्याच वेळा मला कमेंट येते. हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये यासाठी सांगते कारण रोज 1-2 कमेंटरी अशा असतात ज्या मला इन्स्टावर पर्सनली येतात की मला हे सांग ताई किंवा हे सांग, आणि त्याचं आन्सर त्यांच्या ब्लॉगमध्येच असतं. त्याच असो, आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत